नमस्कार. चला तर मग आज आपण रेशनच्या तांदळापासून कुरकुरीत डोसा कसा तयार करायचा ते पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 2 वाट्या रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत. त्यानंतर अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि 1 चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत. हे सर्व एकत्रच मी मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. धुवून घेतल्यानंतर आपल्याला 6 ते 8 तास भिजत ठेवायचं आहे. तर बघू शकता 8 तासानंतर आपलं तांदूळ आणि डाळ किती मस्त अशी भिजलेली आहे. आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची बारीक अशी पेस्ट तयार करायची आहे अशा पद्धतीने. तर आता ही मी कुकरमध्ये टाकून सर्व बॅटर एका दिशेने मस्त असं फेटून घेतलेलं आहे. तर हे फेटून घेतलेलं बॅटर रात्रभर भिजत ठेवायचं आहे. आता सकाळी बघू शकता किती मस्त असं बॅटर तयार झालेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. आता डोशासाठी परफेक्ट बॅटर तयार झालेलं आहे. आता गॅसवरती मी डोशाचा तवा ठेवलेला आहे. त्यावरती तेल पाणी टाकून सुती कपड्यानं पुसून घेतलेलं आहे आणि आपल्याला पाहिजे तेवढं चमच्याच्या साहाय्याने पीठ टाकून आपण अशा पद्धतीने एका दिशेने पूर्णपणे डोसा आपल्याला पाहिजे त्या आकाराचा बनवून घेणार आहोत. तर बघू शकता मस्त असा कुरकुरीत आपला डोसा तयार झालेला आहे. आता डोसे तयार झालेले आहेत. त्यानंतर त्यासोबत खाण्यासाठी आपल्याला बटाट्याची भाजी बनवून घ्यायची आहे. तर इथे मी बटाटे उकडून त्याचे साल काढून घेतलेले आहेत आणि मॅश करून घेतलेले आहेत. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरे मोहरी टाकून जिरे मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये 1 कांदा मी बारीक असा कट करून टाकलेला आहे. कांदा चांगला सोनेरी रंगावरती मस्त असा परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या मी बारीक अशा कट करून त्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत. पाव चम्मच हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. इथे मी 1 चमचा धना पावडर टाकून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने मॅश केलेला बटाटा आता आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. पूर्णपणे बटाटा मिक्स करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. बघू शकता मस्त असा बटाटा मिक्स करून घेतल्यानंतर वरतून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. तर अशा पद्धतीने आपली मस्त अशी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. कुरकुरीत डोसा आणि बटाट्याची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.